नमस्कार, सुंदर माझं कोकण आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये मी मयूर पाटील तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो। तर पर्यटन हा असा विषय आहे की सगळ्यांचा आवडता आहे। आपण एखाद्या ठिकाणी पर्यटनासाठी जात असतो तेव्हा तिथल्या ज्या गोष्टी आहेत, तिथल्या प्रसिद्ध ज्या गोष्टी आहेत त्यांचा आपण मनमुरादपणे आनंद घेत असतो। तसंच कोकण म्हणजे पर्यटनाची भूमी म्हटली तरी चालेल। कोकणाला लांब लचक असा समुद्रकिनारा लाभलेला आहे जो 720 किलोमीटरचा आहे। तर अशा या सुंदर स्वच्छ समुद्रकिनाऱ्यावर वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज चालत असतात आणि अनेक पर्यटक याचा मनमुरादपणे आनंद घेत असतात आणि समुद्रात डुंबण्याची मजा घेत असतात। तसंच आता आपण जो या बीचवर बसलेलो आहोत तर तो बीच आहे तिवरी बीच, तिवरी समुद्रकिनारा। अगदीच या बाजूला वरवडे गाव आहे, वरवडे गावाला लागूनच हा तिवरी बीच आहे, तिवरी समुद्रकिनारा आहे। तर या तिवरी समुद्रकिनाऱ्यावर स्कुबा डायव्हिंग ही ॲक्टिव्हिटी आता नव्याने सुरू करण्यात आलेली आहे। तर आपण पाहतो की जी स्कुबा डायव्हिंग ॲक्टिव्हिटी आहे तर ती मालवण आणि गोवा या ठिकाणी मोठ्या प्रमाणात चालते, परंतु आपल्या या रत्नागिरी पट्ट्यात थोडीशी कमी चालते। पण आत्ता तुम्हाला गणपतीपुळे पर्यटन करत असताना या ॲक्टिव्हिटीचा मनमुरादपणे आनंद घेता येईल, तो म्हणजे प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स अंतर्गत ही ॲक्टिव्हिटी सुरू करण्यात आलेली आहे। अर्थातच आपले मित्र प्रथमेश आहेत तर ते हे सर्व ॲक्टिव्हिटी चालवत असतात। तर आपण देखील आज स्कुबा डायव्हिंग करणार आहोत। अर्थातच आयुष्यात प्रथम ही ॲक्टिव्हिटी मी करणार आहे आणि नक्कीच प्रथमेश जो अनुभवी आपला मित्र आहे, जो आता कॅमेऱ्याच्या मागे आहे, नंतर त्याची मी ओळख करून देतो, तर तो आपल्याला आता इथून समुद्रामध्ये घेऊन जाणार आहे आणि स्कुबा डायव्हिंग करण्याचा आनंद तो आपल्याला देणार आहे। तर ही स्कुबा डायव्हिंग नेमकी कशी चालते तर ते आपला मित्र प्रथमेश याच्याकडून जाणून घेऊया। हा रस्ता बघताय, हा रस्ता मालगुण ते जयगड पर्यंतचा रस्ता आहे। त्या बाजूला मालगुण आहे आणि या बाजूला जयगड। अर्थातच इथे गाव वरवडे आहे, तर वरवडे गावच्या थोडं आधी हे तिवरी बंदर आहे किंवा तिवरी समुद्रकिनारा आहे। तर तिथेच ही स्कुबा डायव्हिंग ॲक्टिव्हिटी चालते। तुम्ही इथून आलात गणपतीपुळे मालगुणकडून तर मोठा बॅनर लावलेला आहे, ते बोर्ड्स आहे स्कुबा डायव्हिंगचा आणि इथेच या समुद्रकिनारी इथून आपण तिथे बोट असते, तिथून आतमध्ये नेलं जातं आणि इथे बुकिंग सेंटर आहे। तर अगदी चांगला रस्ता आहे किंवा ही जी जांभ्या दगडाची पाखाडी बीचपर्यंत केलेली आहे आणि ह्या ज्या कार्स बघताय इथे कार पार्किंग किंवा बाईक पार्किंग तुम्ही करू शकता। हा इथे देखील एक बोर्ड आहे स्कुबा डायव्हिंग। तर अगदी हाकेच्या अंतरावर हा बीच आहे, तर तिथेच ही ॲक्टिव्हिटी चालते। तर आपल्यासोबत आहेत आपले परममित्र प्रथमेश पारकर, तर यांनी नव्याने ही स्कुबा डायव्हिंग ॲक्टिव्हिटी चालू केलेली आहे। तर त्यांच्याकडूनच जाणून घेऊया ही ॲक्टिव्हिटी कशा पद्धतीने चालते। आपल्याकडे आपण ऑक्टोबरपासून स्कुबा डायव्हिंग हा इव्हेंट आणला आहे। आपला ऑलरेडी वॉटर स्पोर्ट आहेच, मयूरदादांनी त्याच्या आधी एक ब्लॉग बनवला होता आपला पॅरासेलिंग वगैरे। त्यानंतर आपण हे आता स्कुबा डायव्हिंग जे चालू केलं आहे, आपण वरवडे तिवरी बीचवरती स्कुबा डायव्हिंग चालू केलं आहे। एक्झॅक्टली बघायला गेलं तर गणपतीपुळ्यापासून एक 5 किलोमीटर डिस्टन्सवरती आहे आणि ही ॲक्टिव्हिटी आपण चालवतो सकाळी 7:30 ते संध्याकाळी कमीत कमी 5 ते 5:30 वाजेपर्यंत असतो, तेव्हा विजिबिलिटी चांगली असते म्हणून आपण तेवढ्या टायमिंगमध्ये हे स्कुबा डायव्हिंग चालवतो। इकडून आपण एका बोटीने पिकअप ड्रॉपच्या बोटीने आतमध्ये दुसऱ्या बोटीमध्ये शिफ्ट करतो, तिथे आपलं स्कुबा डायव्हिंग होतं। जे बाकीचे इन्स्ट्रक्शन आहे ते आपण आतमध्ये देऊच, पण जनरली मी एक बेसिक हे सांगतो की आपण 15 मिनिटाची डाईव्ह असते। तुम्हाला 15 मिनिटाच्या डाईव्हमध्ये आपण फिशेस दाखवतो, कोरल्स दाखवतो, जे काय समुद्राच्या तळाखाली जे काय आहे ते दाखवायचा प्रयत्न करतो। त्याच्यासाठी आपल्याकडे इन्स्ट्रक्टर आहेत। इन्स्ट्रक्टर असे आहेत की त्यांनी पॅडीचा कोर्स केलेले आहेत, प्रॉपर ओपन वॉटर पॅडी केलेले इन्स्ट्रक्टर आपल्याकडे डाईव्ह करतात आणि ते तुम्हाला प्रॉपर खाली पाण्याच्या खाली एक तुमची जर कॅपॅसिटी असेल तर 15-20 फूट 25 फुटापर्यंत ते आपल्याला खाली घेऊन जातात। आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे चांगले फिशेस दिसतात, झेब्रा फिश आहे, पालू मासा एक येतो, कोकेर फिश एक येते, ते असे ठराविक प्रकारचे चांगले चांगले फिशेस आहेत, कोरल्स दिसतात। आणि ही ॲक्टिव्हिटी करताना आपण ह्या सगळ्या ज्या नॉर्म्स आहेत किंवा ज्या गोष्टी ह्याच्यासाठी सेफ्टी असतात त्यामध्ये आपण स्कुबा प्रो जे नावाचं एक चांगलं प्रोडक्ट आहे, म्हणजे BCD असतील किंवा टँक असतील किंवा रोवर असेल किंवा गेज असेल, हे सगळे चांगल्या प्रकारचे प्रोडक्ट आपण यूज करून किंवा इक्विपमेंट म्हणूया आपण यूज करून आम्ही स्कुबा डायव्हिंग करवतो। आपलं जरी सुरुवात आत्ता केलेली असेल आपण ऑक्टोबरपासून,
तरी आपण प्रोफेशनल डायव्हर्स आपण आणलेले आहेत आणि त्याच्या पावलोपावली त्या गोष्टीची आपण माहिती कस्टमरना पण देत असतो की काय त्याच्यातून तुम्हाला दिसेल, काय कसं करता येईल, कसं तुम्हाला स्कुबा डायव्हिंगमध्ये प्रॉपर थोडं ही एक प्रोसेस आहे. ती तुम्हाला जशी आपण गाडी शिकतो तसं थोडं त्याच्यातून तुम्हाला स्कुबा डायव्हिंग हे थोडं शिकावं लागतं किंवा थोडं माहिती पडतं. असं हे स्कुबा डायव्हिंग आपण वरवडे तिवरी बीचला चालवतो. त्याचबरोबर स्कुबा डायव्हिंगला जेव्हा कस्टमरला नेत असतो त्यावेळेस आपण एक बॉडी सूट देतो, कॉस्ट्यूम देतो की जो की आपल्याला पाण्यामध्ये डीप जाताना आपली बॉडी गरम ठेवतो. त्यासाठी आपण तो द्यावा लागतो, नॉर्मल कपड्यावरती करू शकत नाही. म्हणून आपण त्याच्यासाठी एक बॉडी सूट देतो. तो चेंजिंगसाठी आपण इथे त्याच्यासाठी रूम 2 ठेवलेले आहेत. ते आपण इकडेच चेंज करून आपण कस्टमरला आतमध्ये बोटमध्ये पाठवतो. त्यासोबत एक आपला डोळ्याला लावण्यासाठी पाण्यामध्ये विजन क्लिअर दिसण्यासाठी एक मास्क देतो आणि बाकीच्या ज्या गोष्टी आहेत त्या पाण्यामध्ये बोटीमध्ये लावल्या जातात, जे काही BCD वगैरे असेल ते पण कस्टमरला आम्ही रेडी करून इकडूनच पाठवतो. रोडला लागूनच हे बुकिंग सेंटर आहे इथे. तर इथे बुकिंग घेतलं जातं आणि इथे GPay ॲक्सेप्टेड आहे. तर असं साधारण हे बुकिंग सेंटर आहे. इथे बॅनर आहे आणि अगदी महत्त्वाचं म्हणजे इथे कॉस्ट्यूम आहे जो आपण परिधान करून स्कुबा डायव्हिंगसाठी जाणार आहोत. इथे लाईफ जॅकेट्स हा कॉस्ट्यूम आहे तिथे आणि इथे हे चेंजिंग रूम आहेत. तर जो स्कुबा डायव्हिंगसाठी योग्य असणारा सूट आहे तो आम्ही परिधान केलेला आहे आणि मी आणि माझा यूट्यूबर मित्र ऋषभ देखील आलेला आहे. त्याची देखील झलक दाखवतो. तर आपला मित्र ऋषभ देखील आलेला आहे इथे. आणि ऋषभ, कसं वाटतंय तुला? एकदम मस्त वाटतंय. एकदम फिट स्पोर्टी टाईप कपडे वाटतात. पण पाण्यात जाण्यासाठी आहेत ना खरं तर असेच कपडे पाहिजे जेणेकरून ना आपण असं पाणी कापत पुढे पोहत जाऊ शकतो. मजा येते. फुल एक्साइटेड आहे मी. लास्ट टाइम केलं होतं ना ज्यावेळी ते आपलं स्कुबा डायव्हिंग त्यावेळी असे कपडे नव्हते. तर त्याच्यामुळे आहेत ना आपले घरचे कपडेच घालून गेलो होतो. तेव्हा अनकम्फर्टेबल होतं. पण ह्याच्यामध्ये खूप जरा बरं वाटतंय. तर एक लाईक आपल्या प्रथमेशसाठी. तर इथे प्रथमेश पारकर. आम्ही जे काय करतो ते पूर्ण प्रॉपर करतो. असं अर्धामुर्ध काय नाही. बिझनेस करायचं प्रॉपर. यस. आणि बिझनेस करायचा प्रॉपर हे प्रथमेशचं वाक्य आणि ते इथे तुम्हाला दिसतं. तर या बोटीतून आपण त्या स्पॉटला जाणार आहोत जे डोंगराचं टोक तुम्हाला दिसतंय. तर तिथेच स्कुबा डायव्हिंग आपण करणार आहोत आणि ही जी बोट आहे तर ती आपल्याला तिथपर्यंत घेऊन जाणार आहे. सगळे आपले सहकारी मित्रमंडळ इथे आहेत आणि या बोटीतून आपण जाणार आहोत. तर हे बघा, अगदी अनुभव त्यांच्या चेहऱ्यावरून असं झळकतोय. तर हे मामा देखील आहे तिथे. मामाने फुल कॉस्ट्युम घातलाय आणि आम्ही मात्र हा प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स अँड स्कुबा. तर या बोटीतून आता आपण आज जाणार आहोत. बाकीच्या इन्स्ट्रक्शन ज्या असतील पाण्यात उतरायच्या आधीच्या तर त्या आपल्याला इथे हे सगळी मंडळी देणार आहेत. चला, आपला प्रवास सुरू होतोय स्कुबा डायव्हिंगच्या दिशेने. समुद्र किनाऱ्यावरून आपण थेट जातोय त्या स्पॉटला जिथे खऱ्या अर्थाने स्कुबा डायव्हिंग होणार आहे. तर ही सगळी मंडळी आपल्यासोबत आहेत. दादा, नाव कसं तुझं? तुझं नाव? आता आम्ही निघालो आहोत ते म्हणजे स्कुबा डायव्हिंग साठी. आणि हा सर्वे तर इथे तिवरी बंदर आहे. ॲक्च्युली जी जेटी आहे तर ती तिथे आहे. आजपर्यंत त्या जेटीवरून मी समुद्राचे नजारे बघत होतो, पण आज पहिल्यांदा समुद्रातून त्या जेटीचे नजारे बघतोय. तर हा स्पॉट आहे. तर इथे आपल्याला स्कुबा डायव्हिंग करायची आहे. तर आपण प्रथमेश वॉटर स्पोर्ट आणि स्कुबा या ज्या ठिकाणी आपण आलोय बोटीमध्ये, तर आपले 2 मित्र आहेत मयूर आणि ऋषभ. तर सांगायची महत्त्वाची माहिती काय, ह्या सर्व BCD टँकची सगळी कसं स्कुबा केलं जातं याची माहिती आपले अशोक मामा देतीलच. पण त्याआधी ज्या मी बिझनेसची सुरुवात केली आहे
की ज्यांच्या जीवावरती केले असे आपले पॅडीचे कोर्स केलेले अशोक मामा आहेत. त्यांनी भरपूर वर्ष 8-9 वर्ष या स्कुबा डायव्हिंग मध्ये एक्सपिरियन्स आहे. ते तुम्हाला याची सगळी आता ब्रीफिंग सर्व माहिती देतील. तुम्हाला सगळं त्याच्यातली इक्विपमेंटची सगळं आणि कसं स्कुबा डायव्हिंग केलं जातं ही माहिती चांगली ते देतील. ये देखिए सिलेंडर, ये है BCD बॉयंसी डिवाइस कंट्रोल. इससे हम मतलब इससे कंट्रोल टोटल यही करता है BCD. इसके बाद ये अपना हो गया रेगुलेटर, जिसमें एक ऑक्टो और ये डिमांड. इसमें प्रेशर गेज, जो कि हम लोग हमेशा चेक करके ही कस्टमर को लेते हैं. और इसमें फिन्स है, मास्क है, ये देखिए फिन्स, ये मास्क जो कस्टमर को देते हैं लगाने के लिए. तर मामांनी आपल्याला छान प्रकारे माहिती दिलेली आहे की कसं वर्किंग करायचं एक्झॅक्ट आपल्याला. त्यासोबत आपल्याला समुद्र किनाऱ्यावरून थेट समुद्राच्या मध्यभागी आणणारे हे दादा आहेत, ड्रायव्हर दादा. दादा नाव कसं? मतीन दादा. आणि त्यानंतर स्पेशली आपले फोटो जो काढणार आहेत माशांसोबत, म्हणजे माशांचं आज भाग्य आहे की आम्ही त्यांच्याबरोबर फोटो काढणार आहोत. तर हे दादा नाव कसं तुझं? मोहित. आणि हा दादा सुरक्षेच्या दृष्टीने आमच्याकडे बघण्यासाठी आलाय. आणि आमचा सम्राट दादा. तर मला सांग नेमकं आता वर्किंग कसं होणार आहे? वर्किंग कसं आता आपण तुम्हाला रेडी करणार, तुम्हाला पहिलं ड्रायव्हिंग करणार, तर तुम्हाला एक्सपिरियन्स येणार, तुम्ही नंतर कस्टमरला काहीतरी सांगितलं जाईल तुमच्यातर्फे. ओके. आणि या सगळ्यांचे मालक प्रथमेश दादा पारकर इथे आहेच आहे, ज्यांच्या अंतर्गत या सगळ्या, ज्यांच्या मार्फत ज्या या ऍक्टिव्हिटी चालवल्या जातात. आणि आता रिषभ पण तयार झालेला आहे. कुठे खाली बोललं की माशांचं भाग्य आहे म्हणून, पण त्यातनच एक चांगला मासा मिळाला तर मी त्याला वरती घेऊन येणार, फ्राय करून खाणार आहे. त्याच्यात पाठीवर बसून तू वरती येणार आहे. असो, हा झाला माझ्या मते कोकर बिकर भेटली तर जरा बरा बरं. आणि आता आम्ही ओरडून सांगणार आहोत रिषभच्या माध्यमातून काहीतरी भेट. हा झाला मजेचा भाग. पण आता जे करणार आहे थ्रिलिंग, तर ते एक वेगळं असणार आहे. माझ्यासाठी तरी वेगळा अनुभव आहे. रिषभ करून मोकळा झालाय, पण मी मात्र प्रथमता करतो. आणि याचं सगळं श्रेय जाता येते प्रथमेशला. असे सगळ्यांनी श्रेय द्यायला या. सर इकडे जरा लक्ष द्या. 2 मिनिटं तुमची घेणार आहे. आपण पाण्याखाली स्कुबा डायव्हिंग तुम्हाला ब्रीथिंग थोडक्यात सांगतो. पण पाण्याखाली जाणार आपल्याला बोलता येणार नाही. ओके, हँड सिग्नल यूज करणार आपण. प्रत्येक सेकंदाला आपला गाईड तुम्हाला विचारणार ओके आहात ना, तर तुमचा पण रिप्लाय ओके आला पाहिजे. असंच हे ओके आरामात तुम्हाला पाण्याखाली फिरवता येईल. हे तुम्हाला प्रत्येक सेकंदाला आमचा गाईड तुम्हाला विचारत असतो ओके आहे ना, तर तुम्ही कम्फर्टेबल असाल तर तुमचा पण रिप्लाय त्याला पाण्याखाली ओके आला पाहिजे. प्रॉब्लेम असेल तर रब करायचा आहे, जेणेकरून आपल्याला मास्क दिला जातो. मास्कमध्ये पाणी गेलं, तोंडात पाणी गेलं, ऑक्सिजन इन आउट करताना पाणी गेलं, घाबरलात, पॅनिक झालात, काय समोर मोठा मासा आला किंवा काय जेलीफिश आला, घाबरलात, तर रब दाखवा. एका सेकंदात तुम्हाला वरती घेऊन आलं जाईल. तो ड्रायव्हर तुम्हाला घेऊन येणार. फक्त हे वरती येण्यासाठी दाखवायचं आहे. काय विषय असेल तर सॉल्ट आउट केला जाईल, परत तुम्हाला पाण्याखाली घेऊन जाता येईल. तुम्हाला स्विमिंग बिलकुल करायची नाही. एकदम फ्री माइंड ठेवायचं. तुमचं फक्त फोकस ऑक्सिजनवर पाहिजे, ब्रिदिंगवर, जो आपण इन आउट करणार आहे. कंपल्सरी तोंडाने घेणार, तोंडाने सोडणार आहे. ओके. आणि हे बघा, हे आपल्याला मास्क येणार. एक मॅग्निफाय ग्लास असतो आपला, ज्यांचा गॉगल मायनस असेल, प्लस असेल, ज्याला नंबर आहे तर त्यांच्यासाठी खास सांगतो. मॅग्निफाय ग्लास आहे आपला. तुम्हाला 1 ते 2 फुटापर्यंत फक्त बघायचं आहे. तुम्हाला 1 ते 2 फुटापर्यंत बघायचं आहे. नाक आणि डोळे त्याच्यात पॅक होतात. तुम्हाला नाकाने ऑक्सिजन घ्यायचा नाही अजिबात. नाक आणि डोळे पूर्णपणे बंद झाले. आपल्याला जो ऑक्सिजन घ्यायचा आहे, हे बघा, त्याला टीट होल्डर बोललं जातं. दिसतंय तुम्हाला? टीट होल्डर बोलतात. हे आपल्या जॉमध्ये पकडून ठेवायचं, जेणेकरून हे आपल्या तोंडातून सटकणार नाही. आणि ह्या पोर्शनला पूर्णपणे लिप्सने कव्हर करायचं, जेणेकरून आपल्या तोंडात पाणी जाणार नाही. त्याची आपण काळजी घ्यायची. पहिली तुम्हाला लायडरवरती पहिलं ट्रेनिंग दिलं जाणार. प्रॅक्टिस घेतली जाईल तुमची 15 मिनिटं. त्याच्यानंतर तुम्हाला 15 मिनिटं म्हणजे 5 मिनिटात सेट होतोय की 10 मिनिटं जातात की तुम्ही 15 मिनिटं पूर्ण काढताय, ते तुमच्या कस्टमरवर डिपेंड असतं. ओके. हे बघा, हे असं लावायचं. हे कस्टमरसाठी दिलं जातं. आणि आपला जो डाईव्ह मास्टर असतो, त्याच्यासाठी हे गाईड वापरतो. ही ग्रीप आहे ना, तुम्हाला आता बोललो ते असं पकडायचं आहे बघा. जेवढं खेचणार ऑक्सिजन तेवढा होल्ड करून तुम्ही सोडणार, तेवढे तुम्ही पाण्याखाली कम्फर्टेबल राहणार.
जसं कुत्रा पाठी लागलाय किंवा वाघ पाठी लागलाय तसं करणार तर तुमचा घसा कोरडा पडणार, तुम्हाला डायव्हिंग पूर्णपणे पाहिजे तशी होणार नाही. घसा कोरडा पडला की तुम्ही हँड सिग्नल दाखवणार घ्या वरती, तुम्हाला जी मजा घ्यायची आहे पाण्यामध्ये ती तुम्हाला घेता येणार नाही. ओके. पहिलं मेन म्हणजे कस्टमर पहिला येणार त्याला पहिला आम्ही वेट टाकतो. वेट कशासाठी? VCD कंट्रोल, VCD डिव्हाइस कंट्रोल. ह्याच्यात एअर भरली जाते टँकमधून, त्याच्यातली काढली जाते. ह्याच्यातली एअर काढल्याच्या नंतर हे काय करतं की कस्टमरला खाली घेऊन जाण्याचं मदत करतं. ऑलरेडी गाईड तुम्हाला फेन्सच्या तर्फे थोडासा अपडाऊन करतोच, पण हे पहिलं महत्त्वाचं आहे की थोडंसं वेट पाहिजेच. 50-60 असेल तर त्याला 4 ते 5 kg कमरेला वेट टाकलं पाहिजे. 90-100 असेल तर 5 वेट म्हणजे 5 किलो तरी टाकलं पाहिजे. त्याच्या साह्याने काय होतं, ह्याच्यातली एअर काढली जाते. VCD दाखवतो तुम्हाला ते पण. ह्याच्याने VCD मध्ये एअर भरली जाते टँकमधूनच आणि ही रिलीज करताना हे करतो आपण. त्याच्या साह्याने तुम्हाला हे वेट दिलेलं असतं, त्याच्या साह्याने तुम्ही खाली थोडंसं जाऊ शकता. बेरा सर, साईडचे वेट पकडा. ओके, व्हेरी गुड. टाईट नाही जास्त, थोडं पाहिजेच. ओके. केस वरती घ्या थोडे. ग्लास पकडा समोर. ग्लास पकडा समोर. नाक नका नका. ओके. नाकावर डोले बंद झाले. पूर्णपणे तोंड ओपन ठेवा. तोंडाने ऑक्सिजन घ्या, तोंडाने सोड. प्रॅक्टिस होणार तुमची 1 मिनिट. मामा चल बंद करू. हे आमचे इकडे लढाऊ तयार झालेले आहेत. तयार होतोय. हा. हे आम्हाला पूर्ण पॅक करून टाकलं या माणसाने. बघूया तर पण हे गरजेचं आहे. गरजेचं आहे. पूर्ण नाक पॅक झालंय तरी पण बघूया आता. आता तुला ब्रिदिंग करताना काय फील होते? कम्फर्टेबल फील होत आहे ना? नाम देख क्या. ओके. येस, गुड. ग्रिपिंग देणार आहे इथे तुला. ओके, बरोबर उतरते ना. चला आता अजून 2 स्टेप खाली आहे. प्रॉपरली प्रॅक्टिसची आता तालीम होणार आहे. यानंतर आम्ही खाली जाणार आहोत. हे असं घालू का? त्याच्यात मयूर भाई आपले गेलेत खाली. 1 स्टेप खाली आहे. नाही बस झाला. 1 स्टेप खाली आहे अजून. लाईटर पकड दोन्ही हाताने. मयूर. पुढे ये जरा. मयूर इकडे बघ. आधी तोंडाला आधी व्यवस्थित फिरायचं. नाही, मी घेतलं tension. प्रॉब्लेम असेल ते रोख करा. किती पण आपण पाण्याखाली असू दे, 1 फूट 2 फूट 3 फूट काही असेल. मासमध्ये पाणी गेलं, उन्हात पाणी गेलं, घाबरला, पॅनिक झालं तर रोख दाखवा. 1 सेकंदात तुम्हाला वरती घेणार. डीप जायचं असेल तर असं. तुम्ही कम्फर्टेबल आहात तर तुम्हाला डीप सांगितलं तर तुम्हाला मी घेऊन जाईल. असं तर आपण 2-3 फूट आपण पाण्याखाली जाणार. आपल्या कानावरती प्रेशर येतो, आपल्याला इक्वलाइज करायचं. तोंडाने श्वास घ्यायचा, नाक दाबायचं. आपलं नाक फ्लेक्झिबल आहे, ते काही पकडला शकता तुम्ही बाहेर. नाक दाबायचं, श्वास घ्यायचं, नाक दाबा, त्याच्यातच होईल. थ्रो करा, नाकावर प्रेशर द्या, कानाचे पडदे आपले ओपन होणार. ओके. पाण्याखाली दिलेला ऑक्सिजन आणि मास्क काढायचा नाही. काही प्रॉब्लेम असू देत, अप करा. 1 सेकंदात तुम्हाला वरती घेतलं जाईल. त्याला टी होल्डर बोलतात. त्या वरच्या दाताची ग्रीप येणार, खालच्या दाताची ग्रीप येणार. त्या पोर्शनला लिप्सने पूर्णपणे कव्हर करायचं जेणेकरून आपल्या तोंडात पाणी जाणार. पकडा. लिप्स पूर्णपणे फ्रंटला करा. ओके, व्हेरी गुड. आणि हे जर तरी पण सटकतंय, तुमचे दोन्ही हात मोकळे, तुम्हाला स्विमिंग नाही करायचे, काही करायचं नाही. एका हाताने तुम्ही ॲडजस्ट करून पकडून ब्रीथ करू शकता. लिप्सची मुवमेंट करायची अजिबात नाही. आपल्या स्ट्रॉने आपण कसं कोल्ड्रिंक वगैरे पितो, स्ट्रॉला कव्हर करून ना, तसंच आपल्याला तोंडाने खेचायचं, तोंडाने सोडायचं. जेवढं खेचायचं आहे, हेवी वाटणार आपल्याला थोडं, सक करायचं. इथे बघा. व्हेरी गुड. फेस डाऊन करा, ट्राय करा. इकडे बबल्स येतील, घाबरू नका. फेस डाऊन फक्त करा. बबल्स येतील, घाबरू नका. व्हेरी गुड. खेचा, सोडा. व्हेरी गुड. खेचा, सोडा. ओके. वरती कम्फर्टेबल. सेम असंच करायचं. टाटा बाय बाय.
एक नंबर कमालीचा अनुभव. मी तुम्हाला काय घडलं ते वर येऊन सांगतो, पण जस्ट आता मी वरती आलोय. अरे कमाल कमाल अनुभव. वर येऊन सगळं सविस्तर सांगतो. पहिले मला वर येऊ दे. ओके, कमाल कमाल All done. अनुभव, जबरदस्त. अंडर वॉटर. यस प्रथमेश, तुझे आभार मानावे तेवढे थोडं आहे. माझा मित्र आहेस म्हणून तुला मी सांगत नाहीये बरोबर. की हा एक कमालीचा तू अनुभव मला आयुष्यात प्रथम दिलास, त्याबद्दल खरंच खूप तुझ्या मनापासून धन्यवाद. अर्थातच मला जे काही फील झालं खाली तर ते मी सविस्तर सांगणार आहे, पण तात्पुरतं मी वर आलो तर ते तुम्हाला भेटण्यासाठी म्हणजे तुम्हाला सांगतो जबरदस्त अनुभव. स्पेशली सम्राट एक वेल ड्रायव्हर म्हणावा लागेल, एक निष्णात ड्रायव्हर म्हणावा लागेल, कारण एवढा पटाईत आहे, एवढ्या सराईतपणे त्याने मला खाली घेऊन गेला आणि वरती कधी घेऊन आला कळलंच नाही. फक्त दिलेल्या इन्स्ट्रक्शन ज्या सूचना आहेत त्यांचं तंतोतंत पालन करा, तुम्हाला कसलाही त्रास होणार नाही. असं म्हटलं जातं की जसं आपण पाण्याचं प्रेशर वाढतं, जसं डीप जातो, आपल्या कानावर दडे बसतात, पण मला तसला काही अनुभव आला नाही. जसं मी सम्राटने सांगितलं, प्रथमेशने सांगितलं, इथे येण्याआधी आमचं बातचीत चालली होती त्यामध्ये सांगितलं, पण त्यानुसार मी त्यांच्या सूचनांचं पालन केलं आणि मला कोणताही त्रास झाला नाही. फक्त कसं असतं, जो नाकाने श्वास घ्यायची आपल्याला सवय झालेली असते ती थोडीशी म्हणजे पाण्यात आपले करतो, पण तसं बिलकुल करायचं नाहीये. नाक पूर्णपणे बंद असतं, फक्त तुमचा जो श्वास आहे तर तो तोंडावाटेच घ्यायचा आणि तोंडावाटेच सोडायचा आहे. मग तुम्हाला एक छानपैकी या डायव्हिंगचा, स्कुबा डायव्हिंगचा अनुभव येईल. आपण वरती आलोय आणि ऋषभ गेलाय, तो इथे गेलाय बघा. साधारण आपल्याला त्यांचं ते बघा बुडबुड दिसत आहेत ना, तिथे आहेत ते. तर तिथे सध्या त्यांचं स्कुबा डायव्हिंग चालू आहे, ते बघा. आणि आता स्वतः ह्या सगळ्या जे ऍक्टिव्हिटीजचे मालक जे आहेत, प्रथमेश पारकर स्वतः जातोय. तुला इन्स्ट्रक्शन द्यायची गरज आहे का? नाही नाही तर मी दिल्या असत्या. जाऊन आल्याचा कॉन्फिडन्स लेवल तुझी हाय आहे. माझी हायच आहे. तर आता प्रथमेश देखील जातोय आणि त्या बाजूला तिकडे ऋषभ आहे बघा, इथे आहेत, तुम्हाला दिसत असतील. सिलेंडर त्यांचं दिसत आहे बघा. तर फायनली माझ्यानंतर ऋषभ देखील आलेला आहे वरती. छानपैकी पोहण्याचा आनंद घेतलाय त्याने. एक नंबर मजा आली यार. पाण्याखालची दुनिया, पालू आयला असा वाटत होता कधी एकदा ते पकडताय, तव्यावर टाकता खाऊ सुरुवात करता. इतके पालू आहेत ना खाली, त्या आईला मजा झाली. एक नंबर. पाण्याखालची दुनिया आहेत ना काय वेगळीच आहेत. मासे कशा प्रकारे आहेत ना पोहत असतात, माशांची लाईफ एक वेगळीच आहे. तर ती अनुभवण्याची मजा आहे ना वेगळी. अनुभव पाहिजे सर्वांनी, आणि त्यासाठी आपल्या इकडे या तिवरी बंदर प्रथमेश वॉटर स्पोर्टला नक्की भेट द्यावा. आणि आपले काका गेले
एक नंबर ओके एक नंबर मजा आली. त्यांनी पण आहेत ना खूप छान अशी आपल्या सांभाळून घेतल्याने पाण्याखाली. प्रत्येक वेळी ते विचारत होते ओके आहेस ना, ओके आहेस ना. एक दोन वेळा मी अनकम्फर्टेबल होतोय, तर त्यावेळी पण आहेत ना पाण्याखालीच त्यांनी बरोबर माका थोडेसे वर घेऊन आले, आजूबाजू फिरवल्यानी, आणि त्यानंतर मी पण कम्फर्टेबल झालोय. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट जी की काकांनी सांगितलेली होती ती म्हणजे आपण पोहायचा नाही, हात पाय अजिबात मारायचे नाही. ते आहेत ना सर्व ठिकाणी तुमका फिरवतात. तर ती एक पुढच्या वेळी जेव्हा तुम्ही या स्विमिंग म्हणजे डायव्हसाठी याल तर ती काळजी तुम्ही नक्की घ्या. आपण अजिबात पोहायचं ना, हात पण नाही मारायचे, पाय पण नाही मारायचे, फक्त श्वास घेत राहायचो. आणि त्याच्यानंतर पुढची मजा काका तुमका घडवून आणतील. तर आता आपण पुन्हा एकदा हे जे बुकिंग सेंटर आहे तिथे आलो आहोत. मगाशी आपण गेलो होतो स्कुबा डायव्हिंग करायला. एक आगळा वेगळा अनुभव आम्हाला आला, कारण हे मी स्पेशली ह्या माणसाबद्दल सांगेन. हा माणूस मला कधी खाली घेऊन गेला किंवा जी डायव्हिंग ॲक्टिव्हिटी कधी कंप्लीट झाली आणि मला कधी वर आलं हे कळलं नाही. याचा अर्थ असा आहे की हे सगळे जे रायडर्स आहेत अतिशय निष्णात आणि पटाईत आहेत. याचा अर्थ यांच्याकडे अनुभवाची काही कमी नाही, खूप अनुभवी असे आहेत. म्हणजे कधी नेतात कधी वर आणतात हे कळत देखील नाही आहे. कारण यांच्यामुळेच आपल्याला पाण्याखालची दुनिया काय आहे किंवा कोणते मासे आपल्याला पाहायला मिळतात तर ते कळतं. स्पेशली सम्राट किंवा आणखीन हा दादा असेल मोहित ना, मोहित, तर यांना मी धन्यवाद देईन. आणि बाकीचे ते दादा असतील, मामा म्हणतो आम्ही त्यांना, तर ते देखील अतिशय पटाईत आहेत किंवा त्यांना जो अनुभव आहे ना तो कमालीचा आहे. आणि हे सगळं एकाच छताखाली तुम्हाला अनुभवायला मिळेल, ते म्हणजे प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आणि स्कुबा डायव्हिंग. तर हे आता जे आपण ज्या ठिकाणी उभे आहोत तर तो तिवरी बंदर आहे, म्हणजे तिवरी समुद्रकिनारा आहे वरवडेच्या अलीकडे. आणि गणपतीपुळे मालगुणपासून साधारण 5 किलोमीटर अंतरावर हे डेस्टिनेशन आहे. अतिशय सेफेस्ट असा समुद्रकिनारा आहे जिथे स्कुबा डायव्हिंग अत्यंत सराईतपणे केली जाते आणि अनुभवी माणसांना घेऊन केली जाते. यांच्या सूचनांचं तुम्ही पालन करा. जसं मी खाली जात होतो तसं एक मला कळलं देखील नाही मी कधी खाली गेलो, का तर यांच्यामुळे, या माणसामुळे. अतिशय म्हणजे मी म्हणतो पटाईत हा खेळाडू आहे आणि याच्यामुळेच मी एक वेगळी दुनिया पाहू शकलो. प्रथमेशचं मी धन्यवाद मानतो किंवा देतो त्याला की त्याने ही जी वॉटर स्पोर्ट सुंदर अशी ॲक्टिव्हिटी सुरू केली आहे. आपण पाहतो की मालवण, गोवा या ठिकाणी ह्या ॲक्टिव्हिटीजसाठी स्पेशली जावं लागतं, परंतु रत्नागिरीमधील जे वरवडे गाव आहे त्याच्या अलीकडे जे तिवरी बंदर आहे, तिवरी समुद्रकिनारा आहे, तिथे देखील ही नव्याने ॲक्टिव्हिटी सुरू करण्यात आलेली आहे. तुम्ही इथे ॲक्टिव्हिटी जरूर करा, कारण एक अनुभवी माणसांच्या घोळक्यात तुम्ही इथे असता आणि त्यांच्या सूचनांचं तंतोतंत पालन करा, जेणेकरून तुम्हाला एक आणखीन वेगळी अनुभूती, एक वेगळा अनुभव इथे घेता येईल. आणि आणखीन सांगायचं झालं तर प्रथमेश वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी मालगुण बीचवर सगळ्या आपण ॲक्टिव्हिटीज केल्या त्या दुसऱ्या चॅनलवर येतील. मयूर पाटील मालगुण असं टाकलं, त्याची लिंक देखील मी डिस्क्रिप्शनमध्ये देतो, तर असं टाकलं तर ते चॅनल आपलं येईल. ते दुसरं चॅनल आहे, हे सुंदर माझं कोकणवर आपण हा व्हिडिओ पोस्ट करतोय. तुम्हाला जर स्कुबा डायव्हिंग करायचं असेल तर तुम्ही इथे येऊ शकता. स्क्रीनवर तुम्हाला नंबर शो होत असतील आणि डिस्क्रिप्शनमध्ये देखील मी नंबर देईन, तर नक्की इथे या. ॲडव्हान्स बुकिंगची देखील सुविधा आहे, त्यांना फोन करा, प्रथमेश पारकर यांना फोन करा आणि मग इथे येऊन या ॲक्टिव्हिटीज राईडचा आनंद घ्या. चला, आता या व्हिडिओमध्ये तात्पुरता निरोप घ्यायची वेळ झालेली आहे. भेटूया एका नवीन व्हिडिओत एक नवीन काहीतरी घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या.